वसईत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दादागिरी। पोलीस ठाण्यात व बाहेर पोलिसांना धक्काबुक्की करून केली शिवीगाळ। भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ब्रिजेंद्र कुमार सह 7 जणांवर वाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आज पहाटे 3:30च्या सुमारास रणजित सिंग यांनी अज्ञात व्यक्तीकडून वसईच्या तुंगारेश्वर येथे मारहाण होत होती। रात्रीच्या गस्तीवर असणारे पोलीस तिथे सोडवण्यास गेले असता पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली। धक्काबुक्की करणाऱ्यांना वाली पोलीस ठाण्यात घेऊन आले असता भाजप पदाधिकारी ब्रिजेंद्र कुमार यांच्यासह अन्य 7 जणांनी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली आहे। या प्रकरणात 7 जणांवर गैरकायद्याच्या मंडळी जमून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। आमचा बीजेपीचे कार्यकर्ता जेवायला हायवेवर एका ढाब्यावर गेलते। तिथे काही लोकांची त्यांची वाचावाची झाली किंवा आर्ग्युमेंट झाला, तेव्हा हे दोघं पक्षांना पोलिसांनी घेऊन पोलीस स्टेशनला वाली पोलीस स्टेशनला आले। तिथे बाकी समोरचे जे पक्ष होते त्यांना हे पळवले आणि आमच्याच कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केले। हे फक्त आमच्या पक्षाच्या लोकांची मागणी एवढीच होती की तुम्ही दोघांवर गुन्हा दाखल करा, म्हणजे जे काही झालं आहे आर्ग्युमेंट झाला आहे किंवा जे काही झालं आहे दोघांवर तुम्ही गुन्हा दाखल करा। पण हे पोलिसांनी बाकी समोरच्या व्यक्तीला पळवलं आणि आमच्याच कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केला तरी ठीक आहे, तसानंतर पोलिसांना मारायचा अधिकार काय होता? 7 लोकांना 20 पोलीसवाले लॉकअपमध्ये घुसून मारतात, हे कुठला अधिकार आहे? कोणी अधिकार दिला या पोलीसवाल्यांना एवढा मारायचा? तुमच्याकडे काय प्रूफ आहे त्यांना मारलाय म्हणून? साहेब मेडिकल करावा त्यांचा, पोलिसांनी त्यांच्या हिशोबाने मेडिकल करून घेतला। नवीन पद्धतीने मेडिकल करावं, माहिती पडेल आपल्याला किती मारलंय आमच्या लोकांना। जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा दिसलं आम्हाला ते किती मारलंय या लोकांनी। 20 लोक मारलंय, 7 आरोपी। कसं कुठले आरोपी ते? हे काय ताडाचे आरोपी होते का मोकाचे आरोपी होते का हॅबिच्युअल क्रिमिनल होते? कोण होते? एवढं मारायची गरजच काय होती? मला त्यांनी दाखवलं का मारलाय? ऑब्व्हियसली आम्ही बघून आलो, आता जस्ट लॉकअपमधून आम्ही बघून येतोय। एवढं मारलाय की उठता येत नाही त्यांना, झोपले आहेत बिचारे सगळं। अधिकार दिला कोणी पोलिसांना एवढं मारायचं? एवढं काय हॅबिच्युअल क्रिमिनल होते का हे लोक? काय सांगेल, पोलिसांची दादागिरी आहे? अजिबात खूपच दादागिरी वाढत चालली। हा पहिला केस नाही, असा होता पण पोलिसांना भाजप कार्यकर्त्याला म्हणजे काय यांना सत्यांचा काय आहे, काय इथे लोकल जी सत्ता आहे त्यांच्या काय आहे हे आम्हाला कळतच नाहीये। पण खूप दादागिरी वाढत चालली आणि खास कर वाली पोलीस स्टेशन तर खूपच दादागिरी वाढत चालली आहे।